हॅलो फ्रेंड्स, मी ऋतुजा. छाया ऋतुजा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त लेअरवाली रसरशीत बालुशाही, अगदी विकतसारखी. उलट विकतपेक्षा खूप छान आहे. आज बालुशाही कशी बनवायची ती पाहणार आहोत. रेसिपी सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला आवडणारच आहे. रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बालुशाही बनवण्यासाठी मेजरमेंट योग्य घेणे महत्त्वाचे आहे. मेजरमेंट बिघडली तर बालुशाही बिघडण्याची शक्यता असते. घरातील कुठलीही वाटी सिलेक्ट करा. त्या वाटीप्रमाणे सर्व साहित्य मोजून घ्यायचे. थोडं जरी बिघडलं साहित्य घेण्यात तर बालुशाही छान होणार नाही. आता मी ही वाटी सिलेक्ट केली, ह्याच्याप्रमाणे सर्व साहित्य घेणार आहे. दोन वाट्या मैदा, एक पोहे खायचा चमचा सोडा घ्यायचा. बेकिंग सोडा घेतला, हा पावडर घ्यायची नाही. ह्याच्यामध्ये आपण मिक्स करू. चिमूटभर मीठ टाकायचं. ह्याला छान चाळून घ्यायचं. छान वितळून घेतलेलं पाववाटी तूप घेतलेलं आहे. हे तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तूप घट्ट घ्यायचं नाही, वितळूनच घ्यायचं तूप. आणि हे मैद्याला छान चोळून घ्यायचं. बालुशाही करताना पीठ असं जोर देऊन तिंबायचं नाही, फक्त ह्याचा गोळा करायचा. बोटानेच हे करायचं, त्याला मिक्स करायचं. पूर्ण तूप लावून घ्यायचं मैद्याला. छान मिक्स करून घ्यायचं. असा मुटका तयार झाला पाहिजे याचा. 2 वाटी मैदा घेतला, त्याला अर्धी वाटी पाणी लागणार आहे. थोडं थोडं टाकून गोळा करून घ्यायचं. याचं एकदाच पाणी टाकायचं नाही, बोटाने फक्त एकत्र करायचं पीठ. जास्त जोर देऊन पीठ तिंबायचं नाही, फक्त याचा गोळा करून ठेवायचं. बालुशाहीचं पीठ खूप घट्ट नाही आणि खूप सैल पण करायचं नाही, मीडियम करायचं. तो तयार करून घ्यायचा. ह्याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं, झाकून ठेवायचं. 10 मिनिटं ठेवूया याला. तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ बालुशाहीसाठी. बालुशाहीचा पाक करण्यासाठी ज्या वाटीने आपण मैदा घेतलाय, 2 वाट्या मैदा, त्याला 1 वाटी साखर. त्याला असे पसरून घेऊ आणि साखर भिजल इतकंच पाणी टाकायचं. एक वाटीच पाणी. साखर विरघळून घेऊ. बालुशाही करण्यासाठी आपल्याला एकतारी पाक नाही करायचा. एकतारी पाक होण्याच्या अगोदरच बंद करायचं. साखर चांगली विरघळून घेऊ. ह्याच्यामध्ये केसरच्या काड्या घालू, केसरचे धागे घालू. 3-4 वेलदोडे कुटून टाकू याच्यामध्ये. पाक जर आपण बालुशाहीसाठी एक तारी बनवला तर बालुशाहीमध्ये जात नाही पाक, मुरत नाही बालुशाही. त्यामुळं एक तारी पाक होऊ द्यायचा नाही. एक तारी पाक होण्याच्या अगोदरची स्टेप करायची. साखर विरघळली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण फूड कलर घालू.
कलर टाकल्यामुळे बालुशाहीला छान कलर येतो. आपण आता चेक करू. आणखी नाही झालेला पाक. असंच हलवत राहू याला. नाही झालेला पाक आणखीन. ही अशी तार तुटायला पाहिजे. तुम्हाला जर पाक झालेला कळत नसेल, समजत नसेल, तर उकळी आल्यानंतर 4 मिनिटांनी बंद करायचं. आपण चेक करू आता. झाला आहे पाक. आता गॅस बंद करू. पीठ भिजले का नाही आता आपण बघू. पीठ छान भिजलंय आणि 10 मिनिटं झालेले आहेत. याला आपण आता लेअर पाडून घेऊ. असं हातानेच करायचं याला. सोपी पद्धत आहे. मेजरमेंट परफेक्ट घेतली तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही 100% बालुशाही बनवाल. हलवाईवाले हे ट्रिक वापरतात, कट आणि फोल्डची. ही जर ट्रिक वापरली तर तुम्ही लेअरवाली बालुशाही तयार होणार आहे. तुम्ही जेवढी लेअर पाडताल तेवढी लेअरवाली बालुशाही तयार होणार आहे. हे बघा किती छान लेअर तयार झालेले आहे. आत्ताच दिसते तुम्हाला. ही स्टेप 3-4 वेळेस करायची. ही कृती अजिबात स्किप करू नका. हे बघा खूप छान लेअर आलेले आहे. आता ह्याला हाताने असं मालिश करून गोल गोल करून घेऊ. आणि मधून होल पाडू. अशाच प्रकारे आपण आता सर्व बालुशाही बनवून घेऊ. हे बघा किती छान बनवून घेतल्यात सर्व बालुशाही मी. हे आता आपण तळून घेऊया. बालुशाही तळण्याची स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. तेल खूप गरम नकोय. हलके असे बुडबुडे आलेले पाहिजे.
खूप गरम किंवा खूप थंड पण तेल नको. पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे बालुशाही टाकायची. हे असे हलकेसे बुडबुडे आले पाहिजेत. बालुशाही तळताना स्लो गॅसवरच तळायची. अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही. तुम्ही जर फास्ट गॅसवर बालुशाही तळली तर वरून गुलाबी कलर येतो, पण आतून कच्चीच राहते. त्यामुळे स्लो गॅसवरच तळून घ्यायची बालुशाही. बालुशाही तळण्यासाठी 10 किंवा 15 मिनिटं लागतात. हिला आता आपण पलटी करून घेऊ. बालुशाही तळताना पेशन्स ठेवून तळायची. जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत तळून घ्यायची. अशा पद्धतीने जर बालुशाही केली तर तुमची कधीच बालुशाही बिघडणार नाही. 100% परफेक्ट बनणार आहे. बालुशाही करताना मेजरमेंट परफेक्ट घेणे गरजेचे आहे. मी सांगितलेला ट्रिक फॉलो करा, मग खूप छान बालुशाही बनते. अशी कुठेही सफेद दिसता कामा नये. सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची. स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा. तळल्यानंतर पहिल्यांदा स्लो गॅसवरच तळून घ्यायची 10 मिनिटं. तुम्हाला जर बालुशाहीवर साखर आलेली पाहिजे नसेल तर पाक झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर थोडेसे 2-4 थेंब लिंबाचे टाकायचे. लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे त्याच्यावर साखरेचा लेअर येणार नाही बालुशाहीवर. तुम्हाला जर साखरेचा लेअर आवडत असेल तर लिंबू टाकायची गरज नाही. बालुशाही तळे आहेत, आता आपण काढून घेऊ चाळणीमध्ये. खूप छान कलर आलेला आहे याला. आता या बालुशाही आपण पाकात टाकून घेऊ. पाक खूप थंड नको किंवा खूप गरम नको. कोमट पाकामध्ये हे बालुशाही आपण टाकून घ्यायची. गरम गरम बालुशाही याच्यामध्ये टाकून घ्यायची. अशीच 5 मिनिटं ठेवायची आणि पलटल्यानंतर 5 मिनिटं, असे 10 मिनिटं पाकामध्ये बालुशाही ठेवायची, म्हणजे पाकमध्ये आतमध्ये जातो. लेअरवाली बालुशाही बनते. 5 मिनिटं झालेले आहे. याला आता पलटी करून घेऊ आणि पलटी केल्यानंतर 5 मिनिटं असंच ठेवायचं पाकामध्ये. पाक आतमध्ये जातो मग. पलटी करून घेतले आता सर्व आपण. ह्याला आता 5 मिनिटं असंच ठेवू. खूप छान बनली आहे. तुम्ही दिवाळीलाही माझ्या पद्धतीने बनवून बघा. खूप छान लेअर येतात ह्याला. अशा पद्धतीने बनवून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा.